पोषण आहार शिजवणाऱ्या बनवणाऱ्या महिलांच्या शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे। भीक मांगो आंदोलन या महिलांनी केलं आणि शिक्षण मंत्री दादा भुसेंचा निषेध व्यक्त केला। 8 महिन्यांपूर्वी आश्वासन देऊन सुद्धा आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यामुळे या पोषण आहार बनवणाऱ्या महिलांनी आंदोलन केलेलं आहे। भुसेंच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याचा आंदोलक महिलांचा आरोप सुद्धा आहे। जमा झालेले पैसे शिक्षण विभागाला मनी ऑर्डर करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। मध्ये तू उपचार घेत आहे, आता मला सांगा 2,500 मध्ये असं नुकसान म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की जेव्हा मालेगावामध्ये आम्ही महिला जमा झालो त्यावेळेस आम्हाला 4-5 लोक आणि 5-6 महिला आल्या। त्यांच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड होतं आणि ते बोलले की साहेबांनी GR काढला 1 तारखेला GR मंजूर होणार आहे आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं जर आज तुम्ही हा मोर्चा साहेबांच्या विरोधात काढला तर साहेब तुमच्यावर फुली मारून देणार आहे। तर ही कोणती फुली मारून देणार आहे आमच्यावर साहेब? आम्ही काय चूक केली? आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी मोर्चा काढलाय आणि साहेब म्हणे की साहेब तुमच्या कामावर फुली मारून देणार आहे। पण मला नाही वाटत की ते एक समजदार आणि हुशार व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडे मोठं पद आहे आणि हे असताना त्यांच्या लोकांनी आम्हाला दमदाटी दिली, आमचा मोर्चा हाणून पाडण्यात हे केलं आणि साहेबांचं असं झालं। आणि आता याच्यानंतर नांदगाव तालुक्यामधल्या कोणत्याही शाळेवरून एक जरी महिला कमी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार हे माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे हेच असतील। आम्हाला वाईट वाटतंय की महिलांना पाठवून आणि पुरुषांना पाठवून आमचा त्यांनी मोर्चा हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आहे। सगळ्यात खेदाची गोष्ट आहे, आम्ही हा मोर्चा साहेब आमच्यासाठी नाही काढलाय। आम्ही हा मोर्चा 80 रुपये रोजाने आम्ही काम करतो। आम्हाला जेव्हा भासं नांदगाव तालुक्यामध्ये जेव्हा कुकर फुटला तर तुमच्या शिक्षण विभागाचे मंत्री असताना तुमच्या विभागाकडून एक माणूस आमच्याकडे आलं नाही, आमची विचारपूस केली नाही, फक्त आज दम द्यायला तुमचे लोक आम्हाला आले। तर या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय की आमच्या महिलांचा आज त्यांनी मोर्चा हाणून पाडला, पण आम्ही इथून न्याय आणि पूर्ण हे घेतल्याशिवाय इथून हलणार नाही। इन्कलाब जिंदाबाद। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 लाखपेक्षा कर्मचारी या शालेय पोषण आहार योजनेमध्ये काम करत आहेत आणि योजनेत काम करत असताना हे 2011 पासून योजना सुरू झाली। तेव्हापासून या महाराष्ट्र सरकारने फक्त आम्हाला त्यावेळेस 2011 मध्ये 1,000 रुपये मानधनापासून तर तब्बल कमीत कमी 15 वर्षाचा कालावधी संपून सुद्धा आम्हाला या महागाईच्या काळात 2,500 रुपये मानधनात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी जगावे कसं, हा सर्वात मोठा आमच्यासमोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि त्या 2,500 आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण काय द्यायचं, आम्ही स्वतः काय जगायचं, बिमार पडलो तर आम्हाला घरात मरून जावं लागते, अशी आमची परिस्थिती आहे। या शासनाला वारंवार आम्ही पत्रव्यवहार केले, संघटनेच्या माध्यमातून दिले, त्यांना स्मरणपत्र दिले, त्यांना मंत्रालयात भेटलं। या अगोदरसुद्धा माननीय दादाजी भुसे यांना आम्ही स्मरणपत्र दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासनही दिलं होतं की कमीत कमी या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याच्या मानधनात काहीतरी आम्ही वाढ करू। पण मागचं आंदोलन संपताच यांनी आपल्या या पत्रकारांच्या समोर एक प्रतिक्रिया दिली होती की या संपूर्ण महाराष्ट्रात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन हे जास्तीच्या प्रमाणात दिल्या जात आहे, हे 2,500 रुपये जास्तीचं आहे काय? आमचा हा प्रश्न या शिक्षण मंत्र्यांना आज आहे, कारण 2,500 रुपयाच्या मानधनात आमचं जगणं खूप वाईट परिस्थिती आहे। इतर राज्यात, पांडिचेरी राज्यात 18,000, केरळमध्ये 9,900, म्हणजे इतर राज्यात कमीत कमी 9,000पेक्षा या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन दिले जाते। फक्त महाराष्ट्रातच एवढी गरिबी आहे का, हे महाराष्ट्र सरकारने याचा विचार करावा। केंद्र सरकारने फक्त 600 रुपये आणि राज्य सरकार 1900 रुपये देऊन या कर्मचाऱ्याची नुसतं फसवणूक करत आहे। याच 2-3 दिवसाची या नाशिक जिल्ह्यातील एक घटना आहे। शालेय पोषण आहार कर्मचारी जळून घरात बसलाय, कुठलाही क्लेम नाही, कोण त्याला दवाखाने द्यायचं, मेलं तरी त्याला हे सरकार काहीच देणार नाही। या सरकारला या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याची थोडीसुद्धा जाणीव नाही। तरी या सरकारला आमची विनंती आहे की कमीत कमी या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना जीवन जगण्यापुरतं कमीत कमी 15,000 रुपये मानधन तरी द्यावे, कमीत कमी आमचा जीवन विमा तरी करावा, मेडिकल क्लेमसुद्धा करावा आणि पेन्शन कायदा करावा, एवढं आमचं या सरकारला आजच्या या मोर्चाच्या नेतृत्वात सांगणं आहे। इन्कलाब जिंदाबाद।